नमस्कार. आपण मनाचे श्लोक पाहत आहोत आणि त्यातला आपण आज 63वा श्लोक पाहणार आहोत मनाचा. पहिल्यांदा आपण श्लोक घेऊयात. घरी कामधेनु पुढे ताक मागे, हरिबोध सांडोनी विवाद लागे, करी सार चिंतामणी काच खंडे, तया मागता देत आहे उदंडे. जय जय रघुवीर समर्थ. सोपा आणि सरळ स्वच्छ अर्थ सांगणारे परखड आपले समर्थ आहेत. बघा, त्यांनी मागच्या श्लोकापासून आपल्याला सगळं भरपूर काय काय सांगत आलेले आहेत आणि आता पण त्यांना सांगायचं की माणसाची बुद्धी आहे ना, ती कधी स्थिरच राहत नाही. सारखं त्यांना दुसऱ्याच चांगलं वाटलं की आपल्या ते लगेच त्यांची बुद्धी बदलते. म्हणून बुद्धी ही नेहमी पहिली स्थिर पाहिजे, हे त्यांना अगदी ठासून सांगायचं आहे. स्थिर बुद्धी जर नसेल ना आणि काही वादांचं जर अवलंबन केलं तर हीनत्व प्राप्त होतं. याची पण तयारी पाहिजे. म्हणून घरी कामधेनू आहे तरी एखादा ताकासाठी दारोदार हिंडू लागला, फिरू लागला, तर त्याचं ते कृत्य किती चांगलं आहे का? काय आहे त्याचं हे कृत्य? म्हणजे याला काय म्हणतात, ते पडत मूर्ख म्हणतात. अशा लोकांची तरी त्याला त्यांची काही हे वेडेपणाचं कृत्य आहे असं सर्व म्हणतील ना, नाही का? म्हणून माणसं अध्यात्मकामध्ये सुद्धा असंच करतात. ते एकदा म्हणजे अध्यात्मकाचा थोडासा अभ्यास करायला लागले नाही तोच लगेच त्यांची बुद्धी स्थिर होत नाही. त्यामुळे ते काय करतात, प्रथम शैव वैष्णव हे वाद घालतात आणि अनेक पंथ निर्माण करतात. त्याच्यामध्ये ते काय वादंग घालतात आणि परत काय करतात, त्याच्यामध्ये ते असं दाखवतात की हातात ज्ञानेश्वरी आली रे आली की लगेच त्यांना त्यांचं ते वाचन करायचं, चिंतन करायचं, मनन करायचं, हे सगळं सोडून देतात आणि काय म्हणत बसतात, स्वतःचं जीवन तर आनंदी करतच नाहीत. पण ते ज्ञानेश्वरी मग ही भक्तिप्रधान आहे का, मग ही ज्ञानप्रधान आहे का, ही ज्ञानेश्वरांनी कधी सांगितली? हे सगळे वाद घालत बसतात आणि म्हणून त्यांची बुद्धी स्थिर नाही, हे असे वाद घालतात. आणि म्हणून तुकाराम महाराज एवढ्यासाठी त्यांना म्हणतात की त्यांनी शिकवण दिलेली आहे की आपल्याजवळ गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, दासबोध आहे, अनेक ग्रंथ आपल्याजवळ आहेत, परंतु ते काय म्हणत बसतात माहितीये का? गाथा घेतली तर म्हणतात हे तुकाराम महाराज हे जगद्गुरु आहेत का गुरु आहेत का सद्गुरु आहेत, हे वाद घालत बसतात. नंतर एवढे लक्षात येत नाही. समर्थ म्हणतात की तुम्ही स्वतः तुमच्या हातामध्ये चिंतामणी दिलेला आहे, म्हणजे तुमचं शरीर पण चिंतामणीच आहे आणि तुमच्या हातात चिंतामणी आहे, तरी तुम्ही त्याला काच म्हणून फेकून देता. म्हणजे इतका वेडेपणाचा जो आहे हा स्थिर बुद्धी नसलेल्यांचा प्रकार, तो समर्थांना खूप आश्चर्य करणारा आहे आपल्याला. म्हणून करी सार चिंतामणी काच खंडे. खरं बघायला गेलं हे शरीर किती चिंतामणी आहे, काय काय याच्यामध्ये दिलेलं आहे ते आपण वर्णन केलं तर किती आपल्याला दिवस लागतील. आणि म्हणून हातात तुमच्या चिंतामणी दिल्या ते तुम्ही तो फेकून देता, त्याला तुम्हाला वाटतं की ही काचच आहे, म्हणजे महत्व कळत नाही थोडक्यात, नाही का? म्हणून बाहेर ताक असेल, घरात ताक आहे पण बाहेर भीक मागत फिरतात. कामधेनू घरात आहे. म्हणून वेदांचे विषय असे आहेत ना, तर ते इतकं असून सुद्धा निश्चिती नाही, त्यामुळे माणसाची मनाची चलबिचल होते. अशा वेळेस मग गोंदवलेकर महाराजांनी उदाहरण छान दिलेलं आहे की ते म्हणतात की दुकान टाकले कस्तुरीचे, दुकान टाकले केशर कस्तुरीचे, पण गिराईक सारे मिळाले हिंग मिऱ्याचे. किती छान ना? काय त्यांचा उद्देश काय होता आणि त्यांना काय मिळालं, म्हणून ते आपल्याला पटवून सांगतात की समाज हा असा आहे, समाजामध्ये लोक असे आहेत. तुकाराम महाराज चरित्रात तुम्ही वाचलं तर नक्की कळेल की त्यांच्या नित्य वाचनामध्ये गीता होती. भगवद्गीतेचं वाचन त्यांचं नित्य होतं. त्यांच्या अभंगामध्ये सुद्धा जागोजागी त्यांनी गीतेची उदाहरणं देऊन आपल्याला पटवून दिलेलं आहे. गीता वाचनाने अंतकाळी सुद्धा नाम आले तरी देखील किती सुख प्राप्त होतं हेही त्यांनी सांगितलेलं आहे. सगळ्यांचं कारण मूळ भगवद्गीता आहे. मूळ भगवद्गीतेशी दृढनिश्चय होऊन अपितेतच दुराचारो भजनते मामनान्न भाग असं म्हणून सुद्धा भगवंतांनी सांगितले, तो कसाही असला तरी देखील मी त्याला जवळ घेणार आहे, असं भगवंतांनी निश्चयाने
दृढनिश्चय करून सांगितले त्याच्यामध्ये. मूळ त्याचं तेच आहे. अपिचेतस दुराचारो भजन्ते मामनन्य भाग साधुरेव मंतव्य सम्यग्य व्यवसितो ही सहा. स्पष्ट सांगितलेलं आहे, तू कसाही असलास तर माझ्याजवळ आलास तर त्याला त्याचं कल्याणच होईल म्हणून. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की ह्या गोष्टी गीतेमध्ये ज्या आहेत त्यांच्या तिथे तुम्ही मन स्थिर करा. जर तुकारामांना जर कोणी परमार्थाचा अर्थ विचारला किंवा परमार्थ विचारला, मार्ग विचारला, तर ते गीतेची प्रत हातात देत असत, भगवद्गीतेची, आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणा आणि गीतेची प्रत हातात देत असत. इतकं श्रेष्ठ त्याच्यामध्ये श्रेष्ठत्व त्यांनी दाखवलेलं आहे. त्यांच्या जावयांना सुद्धा त्यांनी गीतेची प्रत दिली आणि बहिणाबाईंना सुद्धा स्वप्नामध्ये जाऊन दृष्टांत दिला आणि त्यांना अनुग्रह दिला. रामकृष्ण हा मंत्र दिला त्यांना आणि त्यांना तो जपायला सांगितला बहिणाबाईंना. म्हणजे बहिणाबाई सुद्धा म्हणतात की दिधले पुस्तक मज गीता मंत्र. इतकं छान. एकंदरीत गीतेचा पाठ स्वतः करा आणि दुसऱ्यांकडनं करवून घ्या, यात अधिकात अधिक पुण्य आहे. हे महत्वाचं तुकारामांना सांगायचं आहे. म्हणून अतिशय सुंदर उदाहरण देऊन सांगे, तया मागता देत आहे उदंडे. जसं जसं करत जाऊ तस बुद्धी स्थिर होईल, करत जाऊ तस तसं आपल्याला उदंड उदंड मिळत जाईल. पापाचा घडा संपून आपलं पुण्याच्या राशी भरतील, हे समर्थांना आपल्याला सांगायचं आहे. म्हणून स्थिर बुद्धी ठेवा. आता स्थिर बुद्धीसाठी पुढच्या श्लोकांमध्ये पण असंच येणार आहे की अर्जुनाची बुद्धी स्थिर नव्हती, तर त्याच्यासाठी भगवंतांनी काय काय सांगितलं ते आपण बघणार आहोत. म्हणून आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे की आपलं शरीर हे चिंतामणी आहे आणि बुद्धी ही आपली स्थिर हवी आहे, तर आपण सगळ्या गोष्टी प्राप्त करू शकतो. हे यांना समर्थांना आपल्याला सांगायचं आहे. हे पुष्प मी त्यांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते आणि हे पुष्प इथे संपवते.